नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे। पोलिसांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। महागड्या ऑडी कारच्या अपघाताच्या वेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा ड्रायव्हर सीटच्या बाजूला असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते। अपघातग्रस्त ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर नोंदणीकृत आहे। सोमवारी याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी आरोपींना सोडले जाणार नाही, गुन्हेगार कोणीही असो कारवाई करावी असे सांगितले होते। तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत प्रश्नांची सरबत्ती केली होती। कारचा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये 3 लोक होते। अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे बसले होते। संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता। अपघातानंतर अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे। अर्जुन आणि रोनित हे मद्यप्राशन करून होते। अर्जुन वाहन चालवत होता म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते, मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली। संकेत बावनकुळे गाडीत होता। अर्जुन आणि रोनितला ताब्यात घेऊन आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत या गाडीत होता असं माहिती पडलं। त्यानंतर संकेत याला चौकशीसाठी बोलावण्यात आले।